अंगातील कडकी उष्णता जाऊन शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन शरीरामध्ये शक्ती येण्यासाठी काय करायचे, कवटाच्या पानाचा चूर्ण करून ती सुकवून चांगला अर्धा तोळा गाईचं दूध आणि खडीसाखर ही घेऊन एकत्र 21 दिवस घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये भरपूर अशी शक्ती निर्माण होईल आणि धातू पौष्टिक होईल. धातू दुर्बळ एखाद्याचा असेल ती होईल, एखाद्याचा नपुसकता निघून जाणार आहे. फक्त तुम्हाला कवट एक वनस्पती मोठं झाड असतं मित्रांनो, आंब्याच्या झाडासारखं, आणि त्याच्यापासून तुम्हाला 21 दिवसात फरक पडेल. 21 दिवसात तुम्हाला फरक पडल्यानंतर तुम्हाला मोरी घ्यायचं का नाही तुम्ही ठरवायचे. तुमच्या शरीरात चांगला फरक पडला असला तर बंद करू शकतात, नसलं तर मोरी चालू ठेवू शकतात. पण तुम्हाला 21 दिवसात शरीरामध्ये जाणवलं की बाबा आपल्या शरीरात बदल झाला आहे. तर आणखी एकदा सांगतो मित्रांनो, शरीरामध्ये उष्णता जाऊन कडकी जाऊन शरीरामध्ये भरपूर अशी शक्ती येण्यासाठी काय करायचं आहे, कवटाच्या पालाचं चूर्ण करायचं आहे. ती चूर्ण वाळवून वस्त्रगाळ करा आणि ती रोज सकाळ संध्याकाळ 1 गिलासभर दुधामध्ये कवटाच्या पानाचं चूर्ण 1 चमचा आणि दूध आणि खडीसाखर ही चांगलं मिश्रण करून तुम्हाला सकाळ संध्याकाळ असं 2 टाईम घ्यायचं आहे. 2 टाईम घेतल्यानंतर काय होईल, तुमच्या शरीरामध्ये भरपूर अशी शक्ती येईल आणि शक्ती येईल 21 दिवसापर्यंत. 21 दिवस ही तुम्हाला लगट उपाय करायचा आहे. 21 दिवस झाल्यावर तुम्हाला शरीराची शक्ती भरपूर आली तर तुम्ही तिथून मोरी ती उपाय बंद बी करू शकतात. तर एवढा ह्याचा रामबाण उपाय आहे. तर चला मित्रांनो, असेच आपण नवनवीन माहिती आणि